अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स. क्रमांक 1. पोटदुखीची समस्या असेल तर साबुदाणा खीर बनवून गरमागरम खा. क्रमांक 2. जास्वंदाच्या फुलाचा चहा पिल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. क्रमांक 3. उभे राहून पाणी पिण्याची सवय तुमचे गुडघे निकामी करते. मग कोणताच डॉक्टर तुमचे गुडघे बरे करू शकत नाही. क्रमांक 4. जास्वंदाच्या पानाचा रस काढून पिल्याने किडनी स्टोन विरघळण्यास मदत होते. क्रमांक 5. जास्त प्रमाणात काजू बदाम खाल्ल्यास शरीरामध्ये चरबी वाढते. क्रमांक 6. एखादे औषध तुम्हाला चालू असेल तर बिना डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय नारळ पाणी पिऊ नका. क्रमांक 7. फणसाच्या बिया खाल्ल्यास रक्तातील लोह वाढते. क्रमांक 8. लाल कपड्यात नारळ बांधून तो मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूने बांधल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. क्रमांक 9. चुना खाल्ल्यामुळे शरीरातील कॅल्शियम घटक वाढतो. क्रमांक 10. कोथिंबीरच्या पानाचा रस रक्तस्राव होणाऱ्या मूळव्याधावर दिवसातून 3 वेळा सेवन केल्यास आराम मिळतो. क्रमांक 11. दूध पोळी खाल्ल्यास शरीरातील ताकद वाढते. क्रमांक 12. जेवण खाऊन लगेच आडवे पडल्याने ॲसिडिटीचा त्रास होतो. क्रमांक 13. हिवाळ्यामध्ये पोटात कोरडेपणा जाणवत असल्यास तूप खा. क्रमांक 14. ॲसिडिटीचा त्रास असणाऱ्या व्यक्तीने रात्री डाव्या बाजूला तोंड करून झोपावे. त्रास कमी होईल. क्रमांक 15. नाचणीची भाकरी किंवा नाचणी खाल्ल्यास हाडे मजबूत होतात. क्रमांक 16. रोज फक्त 1 आवळा खाल्ल्याने केस गळती थांबते. क्रमांक 17. चुना खाल्ल्यास सांधेदुखीपासून सुटका आणि अपचनाचा त्रास दूर होतो. क्रमांक 18. छातीत कफ दूर करायचा असल्यास विड्याच्या पानाचा काढा बनवून प्या. क्रमांक 19. मोसंबी खाल्ल्यास पित्ताचा त्रास दूर होतो. क्रमांक 20. तोंडातील जखमा बऱ्या करण्यासाठी मध किंवा तूप खा. क्रमांक 21. सारखा मोबाईल वापरल्यास नजर कमजोर होत जाते. वेळीच ही सवय सुधारली नाही तर कायमचे अंधत्व पदरी पडेल. क्रमांक 22. हिवाळ्यामध्ये ओठ फुटत असल्यास तुपाचे 2 थेंब किंवा तुपाची साय रात्री झोपण्यापूर्वी लावावी. क्रमांक 23. चमचाभर मेथीदाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी हे पाणी प्या. 1 हप्त्यात पोटाची चरबी कमी होईल. क्रमांक 24. दात हलत असल्यास त्यावर आल्याची पेस्ट लावल्यास दात मजबूत होतात. क्रमांक 25. डोक्यातील उवांसाठी तुरटीच्या पाण्याने डोके धुवा. उवांचा नायनाट होईल. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा
अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.